अपराजिता स्वयंपाकघरात कचोऱ्या तळत होती. बाहेर तिच्या सासूबाईंच्या मैत्रिणी गप्पा मारत कचोरीचा आस्वाद घेत होत्या. अपराजिताचे सासरे ओमकारराव ऑफिसच्या कामासाठी बाहेरगावी गेले होते आणि तिचा नवरा संजय ऑफिसला गेला होता. खरं तर अपराजिताचे तिच्या सासरवर खूप प्रेम होते, कारण तिच्या सासऱ्यांचे आणि नवऱ्याचे तिच्यावर खूप प्रेम होते. पण सासू तिच्यावर नेहमी रागवायची, कारण घरातील आपली हुकूमत कायम राखण्यासाठी तिला नेहमी आपल्या सुनेला धाकात ठेवायचे होते. म्हणून सुनेच्या प्रत्येक मुद्द्यावर तिला टोमणे मारणे, तिच्या कामातील दोष शोधणे ही तिच्या सासूची रोजची कामे होती. पण आज काहीतरी घडणार होते जे अपराजिताच्या हृदयावर खोल घाव घालून जाणार होते. सासूबाईंनी कचोऱ्यांचा शेवटचा तुकडा हिरव्या चटणीत टाकून तोंडात घातल्यानंतर सासूने सुनेला बोलावून आपल्या मैत्रिणीसमोर सुनेच्या एवढ्या जोरात चापट मारली की सुनबाईचा तोल जाऊन ती टेबलावर जाऊन धडकली. त्यामुळे सुनेची साडी टेबलाच्या कोपऱ्यात अडकली आणि साडी सैल झाली. तेव्हा सून लाजेने आणि अपमानाने रडू लागली. सासूने अचानक आपल्याला का मारले हे तिलाही समजू शकले नाही. सून साडी जुळवून रागाने उभी राहिली तर तिची सासू तिला शिवीगाळ करू लागली आणि म्हणाली, "अगं ए मूर्ख बाई, कसली बेचव कचोरी बनवली आहेस? तू एकही काम नीट करू शकत नाहीस का? माझ्या मैत्रिणींसमोर तू माझे नाक कापलेस. जेव्हा मी माझ्या मैत्रिणींच्या घरी जाते ना, तेव्हा मला किती छान नाश्ता मिळतो आणि हे लोक इथे येऊन ही बेचव कचोरी खात आहेत. मी तुला आधीच सांगितले होते, नाश्त्यासाठी काहीतरी चांगले बनव. पण तू इतकी आळशी आणि कामचोर बाई आहेस ना की तू एकही काम नीट करू शकत नाहीस. आता मी तुला बेदम मारहाण करीन, तेव्हाच तुला शहाणपण येईल." असे म्हणत अपराजिताच्या सासूबाई पुन्हा तिच्या अंगावर धावून गेल्या. पण अचानक ओमकाररावांचा आवाज आला. ते म्हणाले, "थांब, तू हे काय करत आहेस?" नवऱ्याला समोर पाहून सासूबाईंचे हात ढिले पडले. ओमकारराव रागाने बायकोकडे आले आणि तिच्या जोरात थप्पड मारत म्हणाले, "तू हे काय करत होतीस सुनबाई बरोबर? मी कधी विचार सुद्धा केला नव्हता की तू माझ्या मागे अशा हरकती करत असशील. हे माझं घर आहे आणि ह्या घरात मला प्रेमाने भरलेल्या नात्यांचा सुगंध यायला हवा. पण तुझ्यामुळे या घरात आज सुनबाई अश्रू ढाळत आहे. अगं, तुला जेव्हा म्हातारपणी गरज पडेल ना, तेव्हा तुझी हीच सून तुझ्या कामी येईल. ह्या तुझ्या मैत्रिणी नाही, जी तू तुझ्या मैत्रिणीसोबत माझ्या सुनेला थप्पड मारत आहेस." ओमकाररावांचे असे रुद्र रूप पाहून सासूबाईंची एक एक मैत्रीण तिथून हळूहळू निघून जाऊ लागली. सुनेसमोर नवऱ्याने आपल्यावर हात उचलल्यामुळे अपराजिताच्या सासूला स्वतःचीच लाज वाटू लागली. त्यामुळे ती आता आपल्या सुनेचा जास्तच तिरस्कार करू लागली. पण खरं तर ती आपल्या नवऱ्यासमोर सुनबाईवर कोणत्याही प्रकारचा अत्याचार करू शकत नव्हती, कारण ओमकाररावांनी सासूबाईंना तशी तबीज देऊन ठेवली होती की तू सुनबाई बरोबर चुकीचा व्यवहार केलास तर तुला घराबाहेर काढेल. आपल्या नवऱ्याच्या या धमकीमुळे सासूबाईंनी आपले हातपाय जवळ ठेवले होते. पण एखाद्या माणसाविषयीचा तिरस्कार मनात असेल ना, तर त्या बीजाचे हळूहळू एका रोपट्यामध्ये परिवर्तन होते. तसेच काहीचे अपराजिताच्या सासूबाईंचे झाले होते. त्या आपल्या सुनेबद्दलचा राग आपल्या मनात दाबून ठेवत होत्या. पण या उलट त्या घटनेनंतर सासूबाई शांत झाल्याचे अपराजितेला वाटू लागले. तिला वाटत होते की तिच्या बाईमध्ये सुधारणा झाली आहे. त्यामुळे अपराजिता पूर्वीपेक्षा जास्त सासूची काळजी घेऊ लागली. अपराजिता आपल्या सासूबाईसोबत छान बोलायची. सासूबाई सुद्धा दिखावा करण्यासाठी अपराजितासोबत गोड बोलू लागल्या होत्या. पण सासूबाई फक्त आपल्या सुनेचा बदला घेण्याची योग्य संधी शोधत होत्या. पण आपले नशीब उद्ध्वस्त झाल्यावर ही संधी मिळेल असे कधीच सासूबाईंना वाटले नव्हते. एके दिवशी बातमी आली की ओमकाररावांना ऑफिसमध्ये हृदयविकाराचा झटका आला आहे आणि त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तेव्हा सर्व कुटुंबियांनी रुग्णालयात धाव घेतली. मात्र तेथे पोहोचताच त्यांना अशी बातमी समजली की ते आता या जगात राहिले नाहीत. त्या बातमीने कुटुंबियावर दुःखाचं डोंगर कोसळलं. खरं तर अपराजिताच्या सासूबाईंनाही खूप दुःख झाले होते. पण कधीपर्यंत? लगेचच त्या ह्या धक्क्यातून सावरायला लागल्या. पण सासरे निघून गेल्यावर सुद्धा पुन्हा एकदा तिच्या सासूबाईंना संपूर्ण घराचा ताबा घेण्याची प्रबळ इच्छा झाली. त्यामुळे आता त्यांनी आपल्या सुनेचा म्हणजेच अपराजिताचा खुलेआम छळ सुरू केला. एकतर अपराजिता आपल्या सासऱ्यांच्या निधनाने दुःखी होती, वर तिच्या सासूचा अत्याचार वाढू लागला होता. सासूबाई नेहमीच तिच्याशी उद्धटपणे वागायच्या. त्यामुळे अपराजिता खूप परेशान होऊ लागली होती.
पूर्वी जेव्हा अपराजिता आपल्या नवऱ्याला संजयला सासूबाईंच्या वाईट वागणुकीबद्दल सांगायची, तेव्हा संजय आपल्या आईला समजवण्याचा प्रयत्न करत असायचा. पण आता तोही म्हणायचा की बाबा ह्या जगात नाहीत, त्यामुळे आई एकटीच आहे. अशा वेळी आपण तिच्यावर लक्ष देणे, तिची काळजी घेणे गरजेचे आहे. त्यामुळे आता मी आईला काही बोलून तिचे मन दुखावू शकत नाही. कदाचित बाबांच्या जाण्याने तिला खूप जास्त दुःख झालं असेल आणि त्यामुळेच ती तुझ्याबरोबर अशी वागत असेल. हळूहळू वेळ निघून जाईल, मग सर्व काही ठीक होईल. जेव्हा आपण चांगल्या प्रकारे आईची काळजी घेऊ, तिच्याकडे लक्ष देऊ, तेव्हा हळूहळू आईचा सुद्धा आपल्याबरोबर व्यवहार, आपल्याबरोबरचे बोलणे चालणे वागणे बदलून जाईल. परंतु असे काहीच झाले नाही. कारण अपराजिताची सासू तिचे सासरे गेल्यामुळे नाही, तर आपल्या सुनेप्रती तिच्या मनामध्ये एवढ्या वर्षाचा जो राग होता, त्या रागापोटीच ती अशी वागत होती. त्यामुळे आता हळूहळू घरातील वातावरण खराब होऊ लागले होते. एक दिवस अपराजिताची मुलगी काव्या होमवर्क करत होती. दुसऱ्याच दिवशी तिची टेस्ट होती. तेव्हा सासूबाईंना चांगली संधी मिळाली. कारण अपराजिता तिच्या मुलीचा अभ्यास करून घेत होती. त्यामुळे अपराजिताच्या सासूबाई वाट पाहत होत्या की आपला मुलगा संजय कधी घरी येत आहे. संजय जसा घरी आला तशा सासूबाई लगेच धावत पळत स्वयंपाकघरात गेल्या आणि चहा बनवताना त्यांनी गरम पाणी जमिनीवर सांडवले आणि ओरडू लागल्या, अरे कोणीतरी माझी मदत करा, मी भाजणार आहे. तेव्हा नुकताच ऑफिसवरून दमून आलेला संजय घाबरला आणि किचनच्या दिशेने धावला. तिथून अपराजिताही आपल्या मुलीला शिकवायचे सोडून किचनमध्ये पोहोचली. किचनचे दृश्य पाहून अपराजिता थक्कच झाली. तेव्हा तिच्या सासूबाई रडायला लागल्या आणि म्हणाल्या, बाळा, आता या घरात मला कोणी चहा पाणी सुद्धा विचारत नाही. मी सुनबाईला चहा करायला सांगितल्यावर तिने मला स्वयंपाकघरात यायला सांगितले. बघ, आता माझा हात भाजला असता. असे म्हणत सासूबाई जोरजोरात रडू लागल्या. तेव्हा संजय बायकोवर चिडला आणि म्हणाला, अपराजिता, तुला जमत नसेल तर मला सांग, मी आईसाठी खास स्वयंपाकीन ठेवतो. ती आईची सगळी कामं करेल. नवऱ्याकडून शिवीगाळ झाल्याने अपराजिता स्तब्धच राहिली. तिच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या. त्यानंतर संजय त्याच्या आईसोबत खोलीत गेला, पण जाताना बायकोला म्हणाला, आईसाठी चहा बनवून घेऊन ये. नवऱ्याने सांगितले म्हणून अपराजिता रडत रडत चहा बनवू लागली आणि विचार करू लागली की आई खोटे का बोलत आहेत. त्यांनी मला चहा बनवायला सांगितला सुद्धा नाही. शेवटी तयार झाला चहा आणि जेव्हा अपराजिता चहा घेऊन सासूबाईंच्या खोलीत पोहोचली तेव्हा संजय वॉशरूमला गेला होता. तेव्हा तिची सासू विचित्रपणे हसली आणि म्हणाली, एकदा माझ्या नवऱ्याने तुझ्यामुळे सर्वांसमोर मला थप्पड मारली होती. आता मी बरोबर त्याचा बदला घेईन, कारण आता माझा नवरा या जगात नाहीये. आपल्या सासूबाईंचा एवढा छोटा विचार ऐकून अपराजिता थक्क झाली. ती विचार करू लागली, आईंना बाबा गेल्याचे दुःख नाही, उलट त्या आता संधी शोधत आहेत आणि मला त्रास देऊन आनंदी आहेत. शेवटी अपराजिता जड अंतकरणाने म्हणाली, आई, बाबांच्या जाण्याने दुःखी होण्याऐवजी तुम्हाला या गोष्टीचा आनंद झाला आहे की त्यांच्या गैरहजेरीत तुम्हाला मला त्रास देण्याची संधी मिळाली. म्हणजे तुमचं आयुष्य चांगलं जाण्याऐवजी मला त्रास देणं हा तुमच्या जगण्याचा उद्देश आहे. पण आई, एवढं लक्षात ठेवा की तुम्ही सुनेला दुःख देऊन तुमच्यासाठी सुखाची अपेक्षा करू शकत नाही. तेव्हा अपराजिताची सासू उद्धटपणे म्हणाली, माझा मुलगा माझ्यासोबत आहे आणि आता माझा नवराही या जगात नाही, म्हणून मुलगा माझ्याबद्दल पूर्णपणे सहानुभूती बाळगतो. तो मला काहीही बोलणार नाही, म्हणून आता तुझ्या आयुष्यात दुःख लिहिलेले आहेत. सुनबाई, आता माझी ही जीभ तुला दुःख द्यायला पुरेशी आहे. माझ्या मुलाचा माझ्यावर पूर्ण विश्वास आहे आणि आता बघ माझी जीभ तुझे काय करू शकते. वेदनेने अपराजिताच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. पण अशा परिस्थितीत सुद्धा सासूबाईंमुळे ती आपले घर उद्ध्वस्त करू शकत नव्हती. तिला समजले होते की तिच्या सासूला आता तिला तिच्या नवऱ्यापासून दूर न्यायचे आहे. त्यामुळे अपराजिताला खूप वाईट वाटत होते, गुदमरल्यासारखे वाटत होते. परंतु ते म्हणतात ना की जेव्हा एखादी व्यक्ती त्याच्या मर्यादाच्या पलीकडे जाऊ लागली की येणारी वेळच अशा व्यक्तींवर मर्यादा घालते. पण अपराजिताच्या सासूबाईंनी तिच्या मनात आपल्या सुनेविषयी इतका द्वेष दाबून ठेवला होता, त्यामुळे त्याचा तिच्या सासूबाईंवर परिणाम होणे साहजिकच होते. एक दिवस सकाळी सासूबाई खोलीतून बाहेर आल्या नाहीत, म्हणून संजय स्वतः त्यांना पाहण्यासाठी त्यांच्या खोलीत गेला. तिथे पोहोचताच आईची अशी अवस्था पाहून त्याने आरडाओरडा सुरू केला, कारण त्याच्या आईची जीभ लटकली होती आणि तिचे संपूर्ण शरीर थरथरत होते. त्याने तातडीने आईला हॉस्पिटलमध्ये नेली. तिथे पोचल्यावर कळाले की तिला अर्धांग वायूचा झटका आला होता आणि आता तिला बोलता येत नाही आणि चालताही येत नाही. आपल्या आईची अशी अवस्था पाहून संजयच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते.
अशा वेळी अपराजिताला जुन्या सर्व गोष्टी आठवल्या. म्हणूनच ती आपल्या नवऱ्याला संजयला म्हणाली की मी आईची सेवा करेन, पण मी त्यांना एकटी सांभाळू शकणार नाही. त्यामुळे आता मला त्यांची काळजी घेण्यासाठी मदतनीस हवी आहे. संजयनेही होकारार्थी मान हलवली, कारण आता त्याच्याकडे होकार देण्याशिवाय पर्यायच शिल्लक राहिला नव्हता. काही दिवसांनी अपराजिताच्या सासूबाई घरी परतल्या होत्या. आता ना त्यांना आपल्या जिभेचा उपयोग करून सुनेला शिव्या देता येत होत्या, ना हातपाय हलवता येत होते. त्या स्वतःच प्रत्येक गोष्टीसाठी इतरांवर अवलंबून राहू लागल्या. सुनेला त्रास देणार असे सासूबाईंनी मुद्दामपणे सांगितले होते, पण त्या सासूबाई आता स्वतःची वैयक्तिक कामे करण्यास सक्षम नव्हत्या. आता त्यांना दिवसभर खोलीत कोंडून राहावे लागायचे. अपराजिता सासूबाईंसाठी ठेवलेली मदतनीस तिच्या सहकार्याने तिची सर्व कर्तव्य पार पाडत होती. पण अपराजिता आपल्या सासूबाईंशी बोलायची नाही. आता या कठीण परिस्थितीमध्ये मुलगा आणि सून लायक होते म्हणून त्यांची काळजी घेत होते, पण सासूबाईंच्या वाट्याला आलेले दुःख त्यांना सहन करावे लागत होते. त्यामुळे मोकळ्या वेळेत सासूबाई आपली वाईट कृत्य आठवून रडायच्या, पण आता त्या कोणाची माफी मागण्याच्याही मनस्थितीत नव्हत्या. सासूबाईंना आपल्या सुनेची, अपराजिताची तीच गोष्ट आठवत राहिली. ती म्हणाली होती, सासूबाई, सुनेला दुःख देऊन तुम्ही सुखाची अपेक्षा करू शकत नाही. तुम्हाला वाटले की तुम्ही सर्वोत्कृष्ट आहात. घरातील प्रत्येकावर तुम्ही राज्य करता. मुलगाही माझंच ऐकतो, त्यामुळे तुम्ही सुनेचे नुकसान करणार. पण आता काय झाले? सुनबाईने आपल्या सासूबाईला अजिबात त्रास दिला नाही, पण सासूबाईंच्या पापाचा घडा जेव्हा भरला तेव्हा काळानेच त्यांचा न्याय केला. मित्रांनो, काही लोक स्वतःला श्रेष्ठ समजतात आणि इतरांना त्रास देऊ लागतात, पण त्यांनी विचार केला पाहिजे की जर त्यांनी एखाद्या निष्पाप माणसाला रडवले तर वेळ त्याचा हिशोब निकाली काढेल आणि मग अशा परिस्थितीमध्ये सुनावणीही होणार नाही. तर मित्र आणि मैत्रिणींनो, मला आशा आहे की तुम्हाला माझी कथा आवडली असेल. त्यामुळेच अशाच आणखी नवीन कथांसाठी कृपया आपला माणूस या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आजची कथा आवडली असेल तर कथेला लाईक करा आणि कथा नक्की शेअर करा. भेटूया अशाच नवीन कथांसह.